ज्ञान हाच देव ह्या उक्तीप्रमाणे जीवनविद्या मिशन सतत ज्ञानाचं वाटप करते. सद्गुरूंनी आपल्यासमोर इतकं मोठं ज्ञानाचं जे भांडार उभं केलेलं आहे, हे भांडार सद्गुरू प्रबोधनाच्या माध्यमातून, आपले प्रवचनकार प्रवचनांच्या माध्यमातून तर याची लयलूट करतच असतात. परंतु इतकंच करून जीवनविद्या मिशन थांबलेले नाही आहे माझ्या भावंडांनो. तर अवयवदान अभियान, विद्यार्थी मार्गदर्शन अभियान, संस्कार शिबिर अभियान, ग्रामसमृद्धी अभियान असे अभियानही सतत राबवत असते. आता हे नेमकं काय आहे ह्याची अधिक माहिती आपण या एव्हीद्वारेच ऐकूया. पर्यावरण हाच नारायण हा सद्गुरू श्री वामनराव पै यांचा सिद्धांत. निसर्गामध्ये जी सुंदर व्यवस्था आहे ती क्षणोक्षणी आपल्याला नारायणाचं म्हणजे परमेश्वराचं दर्शन घडवत असते. पर्यावरण आपण जपलं पाहिजे आणि जोपासलं पाहिजे. राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला जीवनविद्या मिशनने प्रतिसाद देत अनेक उपक्रम आजवर राबवलेले आहेत. यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियानांतर्गत वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन केलं जात आहे. पावसाळ्याआधीच जीवनविद्या मिशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं कार्य केलं जातं. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांचं समुपदेशन करण्यासाठी जीवनविद्या मिशनने किसान जागृती अभियान राबवलेलं आहे. या अभियानाला उत्तम प्रतिसाद देत अनेक शेतकरी मित्रांनी या ज्ञानाचा आजवर लाभ घेतलेला आहे. जीवनविद्या मिशनने संपूर्ण महाराष्ट्रभर ग्राम समृद्धी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत जीवनविद्या मिशनने अनेक गावं दत्तक घेऊन त्यांना सर्वांगानं समृद्ध केलेलं आहे. पर्यावरण जनजागृतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि आदर्श गाव बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. या अंतर्गत संपूर्ण गावात पर्यावरण स्नेही आणि स्वच्छ वातावरण निर्मिती करण्यास मार्गदर्शन केलं जात आहे. तसंच व्यसनमुक्त आणि अंधश्रद्धा मुक्त गाव होण्यास प्रयत्न केले जात आहेत. अनेक गावांमध्ये पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे प्रश्न जीवनविद्या मिशनने सोडवलेले आहेत. संस्कारयुक्त पिढी घडवण्यासाठी जीवनविद्या मिशन प्रयत्नशील आहे. बेटी बचाव, बेटी पढाओ आणि स्त्री सन्मानवर मार्गदर्शन केलेलं आहे. मराठवाड्यातील धानोरा गावात जीवनविद्या मिशनच्या पुढाकाराने 50हून अधिक घरांसाठी शोषखड्डे बांधण्यात आले. तसंच गटारमुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जीवनविद्या मिशनच्या मार्गदर्शनातून गावकऱ्यांनी स्वतः शौचालय आणि शौचखड्डे तयार केले. आज हे गाव जीवनविद्या मिशनच्या मार्गदर्शनानंतर पूर्णपणे हगणदारी मुक्त झालेलं आहे. साताऱ्यातील हादगेघर, कोकणातील राजापूर, माणगाव, देवगड, पाचल इथे आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्रबोधने करण्यात आली. त्याचप्रमाणे मोफत चिकित्सा आणि मोतीबिंदू ऑपरेशन्स देखील करण्यात आली. जीवनविद्या मिशनला या उपक्रमासाठी समाजातील नामांकित समूहाकडून सहकार्य मिळण्यास सुरुवात झालेली आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाने देखील जीवनविद्या मिशनच्या या कार्याची दखल घेतलेली आहे. नुकतंच जीवनविद्या फाउंडेशन आणि महिंद्रा ऑटोमोटिव्ह कंपनीतर्फे पुण्यातील खेड तालुक्यात मलघेवाडी, मांजरेवाडी येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. त्याचं लोकार्पण 30 मे 2021 रोजी करण्यात आलंय. शासनाच्या स्वच्छता मोहिमेतही जीवनविद्या मिशनचा मोठा सहभाग आहे. आतापर्यंत जीवनविद्या मिशनने झालेल्या प्रत्येक समाज प्रबोधनानंतर आपलं वेगळेपण जपलेलं आहे. कार्यक्रमासाठी घेतलेल्या प्रत्येक मैदानाची स्वच्छता सांभाळत मैदान सुस्थितीत म्हणजेच झिरो गार्बेज स्वरूपात संबंधित व्यक्तींना सुपूर्द केलेलं आहे. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनने सामाजिक संस्थांच्या मदतीने प्लास्टिक मुक्त अभियान राबवलेलं आहे. जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष विख्यात नेत्रविशारद डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या सहकार्याने आतापर्यंत हा उपक्रम प्राथमिक स्वरूपात सांगली येथे राबवला जातो. संपूर्ण महाराष्ट्रभर प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्याचा जीवनविद्या मिशनचा मानस आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी जीवनविद्या मिशन मार्फत गणेशोत्सवानंतर जुहू वर्सोवा येथे स्वच्छता अभियान देखील राबवण्यात येतं. जीवनविद्या मिशनचं कर्जत येथे जीवनविद्या वैश्विक ज्ञानपीठ उभारण्यात आलेलं आहे. या ज्ञानपीठाच्या
वास्तुरचनेसाठी आणि पर्यावरणाला अनुकूल अशा सुंदर लँडस्केपिंगसाठी दिल्ली आर्किटेक्चर फेस्टिवल 2006चं प्रथम पारितोषिक जीवन विद्या मिशनला मिळालेलं आहे. ज्ञानपीठाची संपूर्ण रचना ही पर्यावरणाला पूरक आणि पोषक अशी आहे. ज्ञानपीठातील जेवणाची व्यवस्था असणाऱ्या तृप्ती उपहारगृहाच्या मागे कंपोस्ट खताची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्ञानपीठातच सेंद्रिय खत तयार करून तिथल्या वृक्षांना हे खत वापरण्यात येतं. ज्ञानपीठात सौर ऊर्जा प्रकल्प देखील उभारण्यात आलेला आहे. तसंच सौर पंप, सोलर वॉटर हीटरचा देखील वापर ज्ञानपीठात आवर्जून केला जातो. या ज्ञानपीठाच्या आवारात शासनाचे पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण राबवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचं लवकरच प्रस्तावित आहे. जीवन विद्या मिशनने कायमच कोणताही उपक्रम आधी स्वतः केला आणि मग इतरांना सांगितलेला आहे. घरात आपण सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करणं अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच पाण्याचा आणि विजेचा दुरुपयोग कटाक्षाने टाळला पाहिजे. जिथे शक्य असेल तिथे सौर ऊर्जेचा वापर आपण करायला हवा. लवकरच शहरी भागामध्ये महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेत सहभागी होऊन ज्ञानप्रबोधनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा जीवन विद्या मिशनचा मानस आहे. जीवन विद्या मिशनच्या या उपक्रमातही आपण साऱ्यांनी एकत्र येऊया आणि श्री सद्गुरूंचा हा ज्ञानवसा पुढे चालूया. विठ्ठल विठ्ठल. माणसाचा जन्म नेमका कशासाठी? पुण्य महत्वाचं की पैसा? उत्कर्ष साधायचा की उन्नती? आधी संसार की आधी परमार्थ? यासारखे एक ना असंख्य प्रश्न मनाशी धरलेला तो अजूनही चाच पडतोय. शोधतोय एक मार्ग शांती सुखाचा. त्याला हवंय शहाणपण, त्याला हवंय दिव्य ज्ञान, दिव्य बोध, दिव्य साधना. सुखाच्या शोधात मार्ग भरकटलेला हा उभा आहे जीवन विद्या ज्ञानपीठाच्या सुखी जीवनाच्या प्रवेशद्वारात. पाहतोय तो लाखोंचा जनसमुदाय, अनुभवतोय त्यांच्या चेहऱ्यावरील ते सुख हास्य, आळवतोय सद्गुरु राया तुम्ही कुठे आहात? हेच मागणे देवा, सदा घडो तुमची सेवा. क्षणाक्षणास आम्हास हवा, संग हा सद्गुरु तुमचा. ज्ञानाचा तुमच्या बरवा, गंध नित्य दरवळावा. तना मनावर सांडावा, रंग हा सद्गुरु तुमचा. तुम्ही आहात इथल्या प्रत्येक वास्तूत. तुम्ही आहात ज्ञानपीठाच्या प्रत्येक पानाफुलात. ज्ञानपीठात कोसळणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबात तुम्ही आहात. तर कार्यक्रमापासून दूर कर्जत पुलावर उभं राहणाऱ्या स्वयंसेवकात तुम्ही आहात. तृप्तीत कार्य करणाऱ्या प्रत्येक सुगरणीत तुम्ही आहात. तृप्तीतून तृप्त होणाऱ्या प्रत्येक नामधारकात तुम्ही आहात. ज्ञानपीठ स्वच्छ ठेवणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकात तुम्ही आहात. प्रत्येक सच्चा कार्यकर्त्यात तुम्ही आहात. वायुरूपी कार्य करणाऱ्या प्रत्येक युवा कार्यकर्त्यात तुम्ही आहात. सदा
तुमची साथ लाभता जगू हा प्रत्येक क्षण नवा प्रवचनातुनी हरिपाठातुनी नामसंकीर्तनातुनी नामघोषातुनी ग्रंथ वाचनातुनी ग्रंथ दिंडीतुनी भाव साधनेतुनी विश्व प्रार्थनेतुनी भेट व्हावी सदा हीच प्रार्थना हेच मागणे देवा सदा घडो तुमची सेवा क्षणाक्षणास आम्हास हवा संग हा सद्गुरु तुमचा ज्ञानाचा तुमच्या बरवा गंध नित्य दरवळावा तना मनावर सांडावा रंग हा सद्गुरु तुमचा दिवसभर उभ्या राहणाऱ्या सुरक्षा रक्षकात तुम्ही आहात. तुम्ही आहात वाहनांची व्यवस्था करणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये. तुम्ही आहात त्या प्रत्येक सुखी नामधारकाच्या डोळ्यात. पुढच्या पिढीला हा वारसा देणाऱ्या साधकात तुम्ही आहात. पुस्तक हातात घेतलेल्या त्या चिमुकल्यात तुम्ही आहात. या दिंडीत दुमदुमणाऱ्या गजरात तुम्ही आहात. तुम्ही आहात त्या विठ्ठल घोषात. तुम्ही आहात त्या नामघोषात. दिंडीत होणाऱ्या टाळ मृदुंगांच्या त्या ठेक्यात. तुम्ही आहात दिंडीत नाचणाऱ्या नामधारी वारकऱ्यांत. विठ्ठल 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 विठ्ठल. या विश्वात भरून उरलेल्या विठ्ठलात तुम्हीच आहात. तुम्ही आहात रखुमाईच्या निस्वार्थी मातृत्वात. माईच्या प्रत्येक हास्यात, प्रत्येक आशीर्वादात तुम्ही आहात. सद्गुरु तुमची सावली आमुची माई माऊली. सद्गुरु तुमची सावली आमुची माई माऊली. वात्सल्याची मूर्ती ममतेची स्फूर्ती होऊनी नजीच्या पाऊली. सद्गुरु तुमची सावली आमुची माई माऊली.
इथे ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात तुम्ही आहात. इथे ऐकू येणाऱ्या त्या नदीच्या प्रवाहात तुम्ही आहात. सद्गुरुनाथा तुम्ही आहात. त्या जीवनविद्या जगणाऱ्या सत्साधकाच्या हास्यात तुम्ही आहात. तुम्ही आहात व्यवस्थारूपी सद्गुरूत. तुम्ही आहात व्यवस्थारूपी सद्गुरूत. तुम्ही आहात व्यवस्थारूपी सद्गुरूत. सद्गुरुराया, तुमच्याकडे एकच मागणं आहे. हे सद्गुरुराया, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड अखंड राहू दे. सद्गुरु म्हणतो तथास्तु. सद्गुरु म्हणतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सारखा तुमचा या मना लागे ध्यास आता. जणू हा तुमचाच झाला प्रत्येक श्वास आता. आता तुमच्या विना एक क्षणही जाईना. प्रवचनातून हरिपाठातून नाम संकीर्तनातून नामघोषातून ग्रंथ वाचनातून ग्रंथ दिंडीतून भाव साधनेतून विश्व प्रार्थनेतून भेट व्हावी सदा हीच प्रार्थना. हेच मागणे देवा, सदा घडो तुमची सेवा. क्षणाक्षणास आम्हास हवा संग हा सद्गुरु तुमचा. ज्ञानाचा तुमच्या बरवा गंध नित्य दरवळावा. तना मनावर सांडावा रंग हा सद्गुरु तुमचा. क्षणाक्षणास आम्हास हवा संग हा सद्गुरु तुमचा. तना मनावर सांडावा रंग हा सद्गुरु तुमचा. माझ्या भावंडांनो, मी तर हा आनंद अतिशय लुटते आहे. गेले 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस. ह्या आनंदाला थाराच नाही आहे. खरं तर गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या ह्या कर्जत ज्ञानपीठामध्ये जी काही गुरुपौर्णिमा झाली त्याच्यामध्येच मन गुंतलेलं आहे, आनंदाने बहरलेलं आहे. मला माहिती आहे की आपण सगळीजणं घरात बसलेले आहात, पण जो मनाने कर्जत ज्ञानपीठामध्ये आला आहे ना माझ्या भावंडांनो, त्यांना हा आनंद नक्की मिळत असणार. कारण का, ह्याचं सगळं रेकॉर्डिंग आपण कर्जत ज्ञानपीठातून करतोय. त्यामुळे हा एक धागा तुमच्यापर्यंत पोचणार आहे हे नक्कीच. आता ज्याची आपण प्रत्येक दिवशी वाट पाहत असतो ते म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या रूपात आपण आज ज्यांना व्यवस्था रूपात पाहतो ते म्हणजे आपले श्री प्रल्हाद दादा. आता त्यांचं मार्गदर्शन आहे आणि जीवाचा कान करून आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी दादांना विनंती करते की आपण हे अमृताचे बोल आमच्यापर्यंत ऐकवावेत. आपल्यास नम्र विनंती दादा. सद्गुरू आणि माईंना माझं वंदन आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आज गुरुपौर्णिमेचा 5वा दिवस आणि आपण चिंतनासाठी जो विषय घेतला आहे तो विषय म्हणजे हे सद्गुरू वेगळे. आता हा विषय मला सुचला कसा, तर जेव्हा सद्गुरूंचं महानिर्वाण झालं तेव्हा महाराष्ट्र
टाइम्स या वृत्तपत्राने एक अग्रलेख लिहिला होता. फार सुंदर अग्रलेख होता आणि त्याचं शीर्षक होतं हे सद्गुरू वेगळे. म्हणजे सद्गुरूंचं वेगळेपण हे सर्वांना जाणवत होतं. त्याच्यावरच आपण आज पुढले 3 दिवस आपण त्याच्यावर चिंतन करणार आहोत. आज गुरुपौर्णिमेचा 5वा दिवस. गुरुपौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा सुद्धा म्हणतो आणि सद्गुरू गुरुपौर्णिमेला कृतज्ञता दिन असं म्हणतात. आता इथूनच सद्गुरूंचं वेगळेपण सुरू होतं. म्हणजे सद्गुरूंनी गुरुपौर्णिमेला कृतज्ञता दिन हे नाव दिलं, इथूनच सद्गुरूंचं वेगळेपण सुरू झालं. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात वेगळेपण काय आहे? तर एक पहिली गोष्ट म्हणजे शिष्यानी सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे साहजिक आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. पण सद्गुरूंचा जो भाव होता तो भाव जरा वेगळा होता. ते म्हणायचे की हा दिन मी शिष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं म्हणायचे. म्हणजे केवढा वेगळा विचार सद्गुरूंचा होता. म्हणून गुरुपौर्णिमेला सद्गुरूंनी कृतज्ञता दिन म्हटलं आणि हा कृतज्ञता दिन आम्ही 7 दिवस कृतज्ञता महोत्सव म्हणून साजरा करतो. आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे? त्याचे अर्थ खूप आहेत. पण सर्वात महत्त्वाचा अर्थ जो सद्गुरूंनी सांगितला तो म्हणजे जीवनामध्ये सद्गुरूंच्या ज्ञानामुळे, बघा सद्गुरू कृपा नुसती म्हणत नाही, सद्गुरू कृपेमुळे आणि सद्गुरूंच्या ज्ञानामुळे आपल्या जीवनाला जेव्हा पूर्णत्व येतं तेव्हा ती खरी गुरुपौर्णिमा असते. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही गुरुपौर्णिमा यावी यासाठी सद्गुरू सतत आपला देह चंदनासारखा झिजवत होते. म्हणून सद्गुरूंनी इथे ज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे. नुसतं सद्गुरू कृपा म्हटलेलं नाही. सद्गुरू कृपा कधी होते? ज्ञानानेच होते आणि ज्ञानानेच जीवनाला पूर्णत्व येऊ शकतं. हा सद्गुरूंच्या ठिकाणी जो ज्ञानाचं महत्त्व आहे हे वेगळेपण आहे. नाही तर असे बरेच गुरु असतात की ते म्हणतात की तू काही काळजी करू नको, सर्व माझ्यावर तू सोपवून दे. सद्गुरूंनी असं कधीच केलं नाही. सद्गुरूंनी ज्ञानाला महत्त्व दिलं. सद्गुरू नेहमी आपल्या शिष्यांना सांगायचे, मी म्हणतो म्हणून कधीच ॲक्सेप्ट करू नकोस. प्रत्येक गोष्टीला तू का हा प्रश्न विचार, का हा प्रश्न विचार, मी तुला तुझं उत्तर देईन आणि तुझं समाधान होईपर्यंत मी उत्तर देईन. आणि असं म्हणणारे सद्गुरू खरंच वेगळे आहेत. लक्षात ठेव, ज्ञानाला महत्त्व देणारे सद्गुरू खरंच वेगळे आहेत. आता या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण हा जो ज्ञान महोत्सव करतो ह्याच्यामध्ये आपण सद्गुरूंचं जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता हे सर्व पोहोचवण्यासाठी या जीवनविद्या जी सद्गुरूंनी निर्माण केली, ही जीवनविद्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते पण लागतात आणि सद्गुरूंचे कार्यकर्ते पण वेगळेच आहेत. म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान वेगळं, सद्गुरूंचं कार्य वेगळं आणि सद्गुरूंचे कार्यकर्ते पण वेगळे. तुम्ही म्हणणार काय वेगळे? सांगतो. जसे सद्गुरू निरपेक्ष होते, म्हणजे त्यांनी ही कुठलीही अपेक्षा, एका पैची पण अपेक्षा या वामनराव पै, सद्गुरू वामनराव पैंनी केली नाही. कसलीच अपेक्षा नव्हती. एकच ध्येय होतं, ते म्हणजे प्रत्येक माणूस जगातील, फक्त आपला शिष्य नाही, जगातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा, समाधानी व्हावा, ऐश्वर्य संपन्न व्हावा, ही तळमळ आणि कळकळ ह्या सद्गुरूंकडे होती. आणि त्यांनी जे कार्यकर्ते निर्माण केले त्या कार्यकर्तेसुद्धा निरपेक्ष कार्यकर्ते. हे मी म्हणत नाही, बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की असे निरपेक्ष कार्यकर्ते निर्माण होणं
हाच एक मोठा चमत्कार आहे. सद्गुरूंनी हे जे निरपेक्ष कार्यकर्ते निर्माण केले, हाच एक मोठा चमत्कार आहे. कारण आज पैशाशिवाय कोणीही काहीही करत नाही, लक्षात ठेवायचं. पण हे आमचे कार्यकर्ते कुठल्याही पदाचा, कुठल्याही सत्तेचा, कुठल्याही मानाचा, कुठल्याही कौतुकाचा त्यांना अपेक्षा नसते. कसलीच अपेक्षा नाही त्यांना. कौतुकाची अपेक्षा नाही, मानाची अपेक्षा नाही, सत्तेची अपेक्षा नाही, पदाची अपेक्षा नाही आहे. आणि ते कार्य करत असतात. उलट आपलं तन मन आणि धन लावून ते काम करत असतात. असे कार्यकर्ते पण वेगळेच. आणि हे सद्गुरूंनी निर्माण केलेले आहेत, ज्ञानातून निर्माण झालेले कार्यकर्ते. सद्गुरूंचं कार्य पण वेगळंच. सद्गुरूंचं कार्य हे ज्ञानावर अधिष्ठित आहे. म्हणजे सद्गुरूंनी ज्ञान लोकांना दिलंच, प्लस त्याच्याबरोबर सोशल वर्क पण केलं. दोन्ही कामं केली. कारण सोशल वर्क जेव्हा आपण करतो तेव्हा ते ज्ञानावर अधिष्ठित असेल तर त्या कामाला खरंच महत्त्व येतं. नाहीतर प्रत्येकजण आपली वाट बघत राहतो. आपण जर कुठे जाऊन स्वच्छता केली, सद्गुरू नेहमी म्हणतात की आपण जाऊन स्वच्छता केली की ती पुन्हा वाट बघतात, तुम्ही कधी येऊन पुन्हा स्वच्छता करणार. तर सद्गुरूंनी असं कधीच केलं नाही. पर्यावरण, शरीर साक्षात परमेश्वर असे लोकांना याच्याबद्दल ज्ञान देत सद्गुरूंनी त्यांना स्वतःहून सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं. म्हणून सद्गुरूंनी सोशल कार्य भरपूर केलं. सोशल काम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन म्हणा, स्त्रीला सन्मान देणं, स्वच्छता अभियान, ग्रामसमृद्धी म्हणजे गावामध्ये समृद्धी आणणं, हे सगळ्या गोष्टी सद्गुरूंनी केल्या. पण त्या सर्व ज्ञानावर अधिष्ठित होत्या. ज्ञान देऊन सद्गुरूंनी तुम्हाला या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे अवयवदान असू दे, ब्लड डोनेशन असू दे, या सर्व गोष्टी सद्गुरूंनी ज्या केल्या त्याच्यामागे एक हेतू होता. आणि तो हेतू म्हणजे प्रत्येक जण सुखी व्हावा आणि राष्ट्र प्रगती व्हावी, ह्या दृष्टीने सद्गुरूंनी केलं. हे सद्गुरू वेगळे कसे, तर या सद्गुरूंचं ध्येय राष्ट्र प्रगती होतं. राष्ट्र प्रगती हे ध्येय. आपला संप्रदाय वाढवणं हा ध्येय नव्हतं. प्रत्येक जण सुखी व्हावं आणि राष्ट्र प्रगती पथावर जाणं हे ध्येय पण वेगळंच आहे, लक्षात ठेवायचं. आणि सद्गुरूंचे सगळे सिद्धांत जे आहे ते सगळे सिद्धांत एका सिद्धांताभोवती फिरतात. ते म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून प्रत्येकाला स्वतःच्या पायावर सद्गुरूंनी उभं केलं आणि सुखाचा मार्ग दाखवला. म्हणून ह्या सद्गुरूंचं वैशिष्ट्य निरनिराळ्या सिद्धांत मार्ग मी सांगू शकतो. सिद्धांत सद्गुरूंनी जे मानले ते सगळे क्रांतिकारक सिद्धांत मांडले सद्गुरू. आणि ह्या क्रांतिकारक सिद्धांतामधूनच सद्गुरूंना वैचारिक क्रांती अपेक्षित आहे. वैचारिक क्रांती म्हणजे कशी असते की विचारामध्ये परिवर्तन घडवून आणायचे. सद्गुरूंना विचारामध्ये परिवर्तन घडवून आणायचे. आणि विचारामध्ये जेव्हा आपण परिवर्तन म्हणतो तेव्हा ते फार मोठं, कठीण आणि किचकट काम असतं. एवढं सोपं नसतं लोकांमध्ये विचारांमध्ये क्रांती घडवून आणणं. आणि ह्या विचार परिवर्तनामधूनच सद्गुरूंना राष्ट्र प्रगती आणि विश्वशांती या दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. आणि ते फक्त विचार परिवर्तनातच होऊ शकतं, बाकी कशातनं होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूंनी शिक्षणाला महत्त्व दिलंच, पण त्या शिक्षणाबरोबर संस्कारांना महत्त्व दिलं. सद्गुरूंनी अध्यात्माला महत्त्व दिलंच, पण त्याच्याबरोबर प्रपंचाला पण महत्त्व दिलं. सद्गुरूंनी पैशाला महत्त्व दिलं, त्याच्याबरोबर पुण्याला पण महत्त्व दिलं. सद्गुरूंनी या सगळ्या गोष्टींचा एक जो बॅलन्स निर्माण केला, तो बॅलन्स क्वचित कोणी केला असेल, क्वचित कुठल्या सद्गुरूंनी केला असेल. आणि हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होता, खऱ्या अर्थाने मी म्हणतो. म्हणून सद्गुरूंनी प्रपंच आणि परमार्थ याचा योग्य बॅलन्स प्रत्येकाला सांगितलं व्हायला. म्हणून सद्गुरूंनी कधीच
एकांगी गोष्टी शिकवल्या नाहीत. म्हणून आज जे परमार्थाच्या नावावर खडे फोडले जातात किंवा अध्यात्म करणारी माणसं म्हणजे कपाळावर आठ्या घेऊन बसलेली माणसं, अशी थोडीशी मस्करी केली जाते की त्यांना हसायला नको असतं, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कपाळाला आठ्या लावून बसतात वगैरे वगैरे वगैरे, असं बरीच काही गोष्टी लोक बोलत असतात. आणि हे बोलतात का? कारण हल्ली तशीच गोष्ट झालेली आहे. अध्यात्म म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, अगदी कपाळाला आठ्या लावून बसणं आणि डोळे मिटून बसणं म्हणजे अध्यात्म लोक समजले जातात. म्हणून सद्गुरूंचं वेगळेपण कुठे आहे? सद्गुरूंनी हे अध्यात्म हा परमार्थ प्रपंचामध्ये आणला, प्रपंचामध्ये हा परमार्थ आणला आणि दोघांचा बॅलन्स करताना एक सिद्धांत मांडला. काय? संसार सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. बघा, हा सिद्धांत म्हणजे सद्गुरूंचं वेगळेपण दाखवून देतं. सद्गुरूंनी संसाराला प्रपंचाला महत्त्व कमी दिलेलं नाही आहे आणि नुसतं अध्यात्माच्या मागे सद्गुरू लागलेले नाही, उलट परमार्थच आपल्या संसारामध्ये घेऊन आले. आणि म्हणून सद्गुरूंनी हा सिद्धांत मांडला की संसाराच्या सुखी कळीतून परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे असं सांगितलं. संसाराच्या सुखी कळीतूनच प्रपंचाचं परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सद्गुरूंनी नुसता सिद्धांत मांडला नाही, सद्गुरूंचं संपूर्ण तत्त्वज्ञान हे बॅलन्स आहे. म्हणून जीवनविद्येने जेवढं प्रपंचाला महत्त्व दिलं तेवढंच परमार्थाला महत्त्व दिलं. आणि म्हणून सद्गुरूंनी त्याला नुसतं अध्यात्मशास्त्र म्हटलं नाही, सद्गुरूंनी त्याला जीवनविद्या असं सार्थ नाव दिलं. जीवन जगण्याची कला. कारण ही कला हस्तगत केल्याशिवाय तुम्ही जीवन सुखी करू शकत नाही, लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, तर तुमचा संसार, तुमचा प्रपंच हा युक्तीने आणि शहाणपणाच्या अधिष्ठानावर तुम्हाला करायला पाहिजे. म्हणून हे जी युक्ती म्हणजेच सद्गुरूंनी निर्माण केलेली जीवनविद्या, जीवन जगण्याची कला. ही कला जर तुम्ही हस्तगत केली तर तुम्ही प्रपंचात राहून, मी पुन्हा सांगतोय, प्रपंचात राहून परमार्थ सिद्ध करू शकता. आणि हे सद्गुरूंनी नुसतं बोललं नाही, सद्गुरूंनी हे करून दाखवलं. मला वाटतं असं आज सद्गुरू विरळ आहे की ज्यांनी प्रपंच खऱ्या अर्थाने केला, खऱ्या अर्थाने म्हणतो, नुसता झाला नाही, केला. तो पण सुखाचा, समाधानाचा आणि ऐश्वर्याचा केला. आणि त्याच्याबरोबर स्वतः परमार्थ पण सिद्ध केला, स्वतः साक्षात्कार पण स्वतःला करून घेतला आणि जगाला सिद्ध करून दाखवलं की दोन्ही गोष्टी एकत्र करता येतात. सद्गुरूंनी नेहमी सांगितलं की नुसता परमार्थ करण्यामध्ये काय अर्थ नाही. कारण शेवटी तुम्ही किती अध्यात्म केलं ते 12 वाजता तुम्हाला भूक तर लागणारच आहे. आणि प्रत्येकजण डोळे मिटून जर बसले तरी जग चालणार कसं? या राष्ट्राची प्रगती होणार कशी? पण शेवटी तुम्हाला जगण्यासाठी सगळ्या गोष्टी लागतातच. आणि त्या जर प्रोव्हाइड नाही झाल्या, त्या जर आपल्याला मिळाल्या नाही तर आपण जगूच शकत नाही. म्हणून प्युअर अध्यात्म करणं सद्गुरूंना मान्य नाही. म्हणजे संसार सोडून प्युअर अध्यात्म सद्गुरूंना मान्य नाही. पण सद्गुरूंनी हे प्युअर अध्यात्म, हे शुद्ध परमार्थ आपल्या प्रपंचामध्ये राहून कसा करता येईल हे सांगितलं. आणि हे सांगणारे सद्गुरू वेगळेच, लक्षात ठेवायचं. आणि हा जो प्रपंच आणि परमार्थाचा जो बॅलन्स आहे, याच्यामध्ये सद्गुरूंनी जो परमार्थ सांगितला हा प्रॅक्टिकल परमार्थ सांगितला. प्रॅक्टिकल अध्यात्म, ज्याला मी म्हणतो प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी, ही सद्गुरूंनी शिकवली आपल्याला. कारण अध्यात्म म्हणजे नुसतं डोळे मिटून बसणं नाही आहे. डोळे उघडे ठेवून प्रपंच कसा करायचा, फक्त आपली दृष्टी बदलायची आहे. सद्गुरूंनी सांगितलं प्रपंच करायचा म्हणजे काय वेगळा करायचा नसतो. प्रपंच आणि परमार्थामध्ये एका दृष्टीचं अंतर आहे सांगितलं. जसं आपण म्हणतो जीवन आणि मरण याच्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे, तसं सद्गुरूंनी सांगितलं प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये एका दृष्टीचं अंतर आहे. फक्त दृष्टी बदलायची, काही करायचं नाही.
कुठलीच गोष्टी काय करायची नाही, पण ती दृष्टी बदलणं तेच महत्त्वाचं असतं. म्हणून सद्गुरूंनी जो आपल्याला मार्ग शिकवला, जीवनाचा मार्ग, तो मार्ग सद्गुरूंनी असा शिकवला की तुमचा प्रपंच पण सुखाचा होईल. शेवटी सद्गुरूंनी जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की परमार्थामध्ये सुद्धा तुम्हाला काय पाहिजे असतं, सुखच पाहिजे असतं. प्रपंचामध्ये काय पाहिजे असतं, सुखच पाहिजे असतं. पण सुख म्हणजे काय हे न कळल्यामुळे प्रपंचामध्ये आपण नुसते पैशाच्या मागे लागतो आणि परमार्थामध्ये नुसते देवाच्या मागे लागतो. आता देव म्हणजे काय, देव मिळवायचा म्हणजे काय मिळवायचं हे पण लोकांना कळत नाही. देव म्हणजे कोण, 4 हाताचा देव येणार नाही आपल्याला भेटायला. परमार्थामध्ये जे मिळवायचं आहे ते पण सुखच मिळवायचं आहे, दोन्हीकडे सुखच मिळवायचं आहे. आणि ते दोन्ही सुख खरं आत्मसुखच असतं. हा विषय त्यांनी पूर्णपणे मांडून दिला आपल्याला. आणि ते कसं मिळवायचं, कुठे थांबायचं याचं व्यवहारात ज्ञान पण शिकवलं. म्हणून सद्गुरूंनी जेव्हा जीवनविद्या मांडली तेव्हा सद्गुरू म्हणतात की तुमच्याकडे व्यवहार ज्ञान पाहिजे, त्याला प्रापंचिक ज्ञान म्हणतात, ते पण तुम्हाला पाहिजे. विज्ञानाची पण कास धरली पाहिजे, कारण तुम्हाला जर शिकल्याशिवाय तुम्हाला पैसा पण कमवता येणार नाही, तुम्हाला देशाची प्रगती पण करता येणार नाही. म्हणून प्रापंचिक ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान म्हणजे परमार्थ, या सर्वांचं ज्ञान जर तुम्हाला मिळालं तर खऱ्या अर्थाने तुम्ही जीवन सुखी करू शकता, ऐश्वर संपन्न करू शकता. सद्गुरूंना ऐश्वर्याचं पण महत्त्व आहे. सद्गुरू म्हणतात सगळं काही गरिबीत राहणं म्हणजे परमार्थ नाही, ऐश्वर संपन्न परमार्थ करणं सद्गुरूंना मान्य होतं. म्हणून सद्गुरूंनी जे काही शिकवण दिली त्याच्यामध्ये शहाणपण पण दिलं. कारण सद्गुरूंचं म्हणणं होतं की आज जे सगळे समस्या आहेत, सगळी दुःख आहेत, त्या दुःखाच्या मागे एकच कारण आहे, ते म्हणजे शहाणपणाचा अभाव. आणि हे शहाणपण जीवनविद्या देते. म्हणून सद्गुरूंचं वेगळेपण ह्याच्यात आहे की सद्गुरूंनी वेगळं असं शास्त्र निर्माण केलं, फिलॉसॉफी निर्माण केली की जी दोघांचाही विचार करते, प्रपंचाचा पण विचार करते आणि परमार्थाचा पण विचार करते. आणि दोन्हीमध्ये सुखी होणं म्हणजे प्रपंचात पण सुखी होणं आणि परमार्थामध्ये जे आत्मसुख पाहिजे ते पण कसं मिळवायचं येईल, सर्वांचा विचार सद्गुरूंनी केला. आणि त्याच्यातून जीवनविद्या हे शास्त्र, हे फिलॉसॉफी सद्गुरूंनी निर्माण केली. आणि नुसती निर्माण करून थांबले नाही, ही जीवनविद्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कष्ट घेतले. आणि आज ही जीवनविद्या जगामध्ये पसरलेली आहे, जगामध्ये विस्तार झालेला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा सगळीकडे हळूहळू ही जीवनविद्या पसरत चाललेली आहे. आणि सद्गुरूंनी जो विचार दिला तो विचार आज सर्वजण ॲक्सेप्ट करत आहेत. सद्गुरूंनी जे विचार 60 वर्षापूर्वी दिले ते आता हळूहळू लोकांना मान्य व्हायला लागले, सर्व मान्य व्हायला लागले सद्गुरूंचे विचार. आणि लोक ते बोलायला लागलेले. म्हणजे मैं नहीं हम हे लोक बोलायला लागलेले. आणि हम नहीं सब हे सद्गुरूंनी अगोदर सांगून ठेवलेले. मैं नहीं हम आणि हम नहीं सब इथपर्यंत सद्गुरू घेऊन गेलेले. त्यामुळे सद्गुरूंची जी काही प्रार्थना, सद्गुरूंनी जे काही निर्माण केलं हे सगळं वेगळेपण त्याच्यामध्ये आहे, वेगळेपण आहे. आणि हे वेगळेपण आपल्याला समजलं पाहिजे. आणि मग आपण खऱ्या अर्थाने परमार्थ करू शकतो आणि प्रपंच पण सुखाचा करू शकतो. आणि आतापर्यंत हा जो परमार्थ आहे किंवा आपण ज्याला अध्यात्म म्हणतो ते संतांनी सांगितलं, उपनिषदामध्ये सांगितलं, सगळीकडे सांगितलं. सद्गुरू म्हणतात जीवनविद्येचं तत्त्वज्ञान त्या बेसवरच तयार झालेलं आहे. म्हणजे ऋषीमुनीचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण याच्यावरच जीवनविद्या आधारित आहे. पण संतांनी जी शिकवण दिली किंवा ऋषीमुनीचं जे तत्त्वज्ञान आहे त्याचं जे इंटरप्रिटेशन म्हणतात, त्याचं जे विश्लेषण हे करणं सोपं काम नाही, ते एरागवाड्याचं काम नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की मी एवढं ज्ञानेश्वरी लिहिली आहे पण प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूंचं महत्त्व सांगितलं. आणि सांगितलं की हे तू सद्गुरूंकडनं समजावून घे.
हे का सांगितलं? कारण अध्यात्म हा शाब्दिक विषय नाही, लक्षात ठेवायचं. हे शाब्दिक विषय नाही, हा अनुभव ज्ञान आहे. म्हणून प्रत्येक अभंग म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी जे गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे लिहिलेलं आहे त्या सर्वांच्या मागे नुसता शब्दार्थ नाही आहे. त्या शब्दार्थाच्या मागे भावार्थ आहे, त्या भावार्थाच्या मागे गुह्यार्थ आहे, त्याच्या मागे परमार्थ आहे. त्यामुळे हे शाब्दिक ज्ञान नाही आहे. त्याच्यासाठी सद्गुरू लागतातच. आणि सद्गुरू कसे लागतात? वेगळे सद्गुरू लागतात, की ज्यांना खऱ्या अर्थाने हे गुह्यार्थ आणि परमार्थ समजलेला आहे तेच तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकतात आणि तुम्हाला त्याचा अनुभव पण देऊ शकतात. म्हणून हे जे संपूर्ण ज्ञान आहे, आतापर्यंत बऱ्याच लोकांनी त्याचं विश्लेषण केलं, त्याच्यावर चिंतन केलं, पण सद्गुरूंनी जे चिंतन केलं ते आगळं आणि वेगळं आहे, लक्षात ठेवायचं. आणि मी का म्हणतो हे आगळं वेगळं? कारण या आगळ्या वेगळ्यातनंच खऱ्या अर्थाने विश्वशांती, संपूर्ण जगामध्ये सुख नांदेल आणि आपल्या राष्ट्राची पण प्रगती होईल. म्हणून सद्गुरूंचे संपूर्ण सगळे सिद्धांत हे राष्ट्र प्रगतीवर ला धरून आहेत. कुठलाही सिद्धांत घ्या सद्गुरूंचा, हा राष्ट्र प्रगतीला धरून आहे. म्हणून राष्ट्र प्रगती हेच ध्येय. प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रगतीसाठी करायची, हा सद्गुरूंचा ध्यास होता. आणि ह्या ध्यासानुसार सद्गुरूंनी संपूर्ण जे विद्येचं कार्य हे जे केलं ते ह्या ध्यासा किंवा ध्येयपूर्तीसाठी केलं. म्हणून हे सद्गुरू सर्व बाजूनी वेगळे आहेत, सर्व बाजूनी. म्हणजे त्यांचं कार्य वेगळं, त्यांचं ज्ञान वेगळं. तुम्ही म्हणायचं वेगळं काय? वेगळ्या रीतीने मांडलेलं आहे. कारण कुठल्याही श्लोकाचा, कुठल्याही अभंगाचा शब्दार्थ बरेच लोक सांगतात, पण त्याच्यातलं गुह्यार्थ त्यांना समजलेला नसतो. त्यामुळे त्याचा गुह्यार्थ सांगणं, त्याच्यातलं परमार्थ सांगणं हे खूप कठीण काम आहे आणि हे सोपं काम नाही, लक्षात ठेवायचं. आणि हे काम सद्गुरूंनी करून दाखवलं आणि त्याचा करेक्ट अर्थ ज्याला म्हणतात तो सद्गुरूंनी मांडला लोकांपुढे. आणि त्या अर्थातनं लोकांची आर्थिक प्रगती पण झाली आणि परमार्थ पण साध्य त्याला करायला मदत झाली. तेव्हा हा विषय मी हळूहळू 3 दिवस मांडणार आहे. आज 5वा दिवस आहे. 6वा आणि 7वा 3 दिवसामध्ये सद्गुरूंचं वेगळेपण त्यांच्या निरनिराळ्या सिद्धांतामधून मी मांडणार आहे आणि आपण हा विषय पुढे नेऊ. आज मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या. माझ्या भावंडांनो, 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आपण अतिशय आनंदाची उधळण आपण करतो आहोत आणि एका वेगळ्याच आनंदमय जगात आपण वावरतो आहोत सगळेजण. तर अशा या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता आपण भैरवीने करूया. सुखावले नयन नयन माझे, सुखावले नयन माझे गुरुदर्शने, 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 सुखावले नयन माझे गुरुदर्शने.
संसाराचे सुख मला लाभले संसाराचे सुख मला लाभले संसाराचे सुख मला लाभले संसाराचे सुख गुरुनाथ तुमचे पाहता श्रीमुख 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 दूर झाली चिंता माझी 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 बोध चिंतने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने मला लाभले सुख समाधान 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 गुरुनाथ तुमचे देखता चरण 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 ध्यास एक मनी आता 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 पदस्मरणे सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने द्या हो पैनाथा एवढे कृपादान द्या हो पैनाथा एवढे कृपादान या पैनाथा एवढे कृपादान या पैनाथा एवढे कृपादान कृपादान
द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. दान द्या हो, द्या द्या कृपादान, द्या कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान, द्या हो पैनाथा एवढे कृपादान. द्या हो पैनाथा एवढे कृपादान. सदा राहो तुमचे हृदयी स्मरण, सदा राहो तुमचे हृदयी स्मरण. सदा राहो तुमचे हृदयी स्मरण, सदा राहो तुमचे हृदयी स्मरण. सदा राहो तुमचे हृदयी स्मरण, सदा राहो तुमचे हृदयी स्मरण. सदा राहो तुमचे हृदयी स्मरण, सदा राहो तुमचे हृदयी स्मरण. विनवी भक्त भोळा, विनवी भक्त भोळा, विनवी भक्त भोळा, विनवी भक्त भोळा. 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 हेची मागणी सुखावले नयन माझे गुरुदर्शने, सुखावले नयन माझे गुरुदर्शने, सुखावले नयन माझे गुरुदर्शने. तृप्त झाले कान माझे, तृप्त झाले कान माझे, गुरुवचने. सुखावले नयन माझे, गुरुदर्शने, सुखावले नयन माझे, गुरुदर्शने. पैराज मामुली जय जय पैराज मामुली, पैराज माऊली जय जय पैराज माऊली, पैराज मामुली जय जय पैराज मामुली. पैराज माऊली जय जय पैराज माऊली, पैराज मामुली जय जय पैराज मामुली. पैराज माऊली जय जय पैराज माऊली, पैराज मामुली जय जय पैराज मामुली. पैराज माऊली जय जय पैराज माऊली, पैराज मामुली
पैराज माऊली जय जय पैराज माऊली 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 पैराज माऊली पैराज माऊली जय जय 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 पैराज माऊली हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.